Audio Jungle. आणि तो म्हणतो ना पुण्यावरनं आला लागेली बाय आणि तो म्हणतो ना पुण्यावरनं आला लागेली बाय ओके, नमस्कार. जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करायचं आहे, चॅनलवर पण नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीचे व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण मराठीमधून. आणि आपण या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि त्या आपण मटेरियलला कोणत्याही आणि कसलाही प्रकारचा पासवर्ड नाही. मटेरियल डाउनलोड करण्यात तुम्हाला काही अडचणीत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, जॉईन करून घ्यायचं आहे टेलिग्राम ग्रुप आपला. तिथं पण आपण डेली सर्व मटेरियल अपलोड करत असतो. आणि जे काय मी आता या व्हिडिओमध्ये वापरलेलं आपलं बीटमार्क आणि शेकीपीठ आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे अलर्ट मशीनमध्ये. इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात आधी काय करायचं, इथून बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही मी इथे PNG दिलेली आहे म्हणजे सॉंगच्या वरी, तर ते PNG इथून आपण सर्वात आधी डिलीट मारायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं, एक थोडंसं क्लिक करायचं, गॅलरीमध्ये जायचं आहे आणि जे काय मी फोल्डर दिलेलं आहे ते इथून घ्यायचं आहे. किंवा तुमचे काही फोटो असेल तर ते घ्यायचं आहे तुम्ही. आणि जे फोटो असेल ते इथं ॲड करायचं, वरी थ्री लाईनवर क्लिक करायचं, इथून फुल कॉपी एरिया करायचा आहे. आणि याच फोटोला आता आपण इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, जे काय फोटो आहे तर त्या फोटोला या सॉंगच्या वरी बरोबर असं आणून घ्यायचं आहे. म्हणजे जे ग्रुप आहे त्या ग्रुपच्या वरती आला पाहिजे आपला फोटो. त्यानंतर काय करायचं आहे, 5.22ला यायचं आहे आणि इथून एकदा कट मारायचा आहे असा फोटोला. म्हणजे जिथं बीट दिसत असेल तिथून आपल्याला हे फोटो असा कट मारून घ्यायचा आहे. आता पुढे जायचं, इथून एक कट मारायचा आहे, पुढे जायचं, इथून एक कट मारायचा आहे, पुढे जायचं, इथून एक कट मारायचा आहे, पुढे जायचं आहे. अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहेत फोटो आपले. तर आता कट मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इफेक्ट द्यायचं आहे. तर त्याआधी आपण बॉर्डर ॲड करून घेऊ, काही विषय नाही. तर आपण हे बॉर्डर दिलेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करायचे आणि ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे. आणि इथून हा म्हणजे याला लाईटिंग मारून घ्यायची आहे आणि शेवटपर्यंत आपण बॉर्डर वाढून घ्यायचे आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता याच्यात इफेक्ट ॲड करून घेऊ आपण, काही विषय नाही. त्यानंतर बॅक यायचं आहे आणि जे काही शेकी प्रिसेट दिलेलं आहे ते इथून ओपन करायचं आहे. तर आता इफेक्ट कसं द्यायचं आहे ते सांग सर. या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि यायचं, इथे दिसत असेल हे ऑप्शन, यावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, इथून कॉपी नाव दिसत असेल तुम्हाला, ते कॉपी नावावर क्लिक करायचं आहे इथून. आता हे कॉपी केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जे काही पहिला फोटो आहे सर्व या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि डबल आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, डबल आपल्याला इथं एकदम खाली येतं, बघू शकता पेस्ट नाव दिसत असेल तुम्हाला, बघू शकता. तर आता आपल्याला यावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि हा इफेक्ट आता इथं आपला पेस्ट झालेला आहे. तर त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि आता जे काय शेक इफेक्ट प्रिसेट आहे ते इथून ओपन करायचं आहे. आणि जे काय दुसऱ्या फोटोला आपला इफेक्ट आहे ते इथून कॉपी मारायचं आहे. आता त्यावर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि इथून हा इफेक्ट कॉपी मारायचा आहे. आता हातपारीला आपण इफेक्ट कसा कॉपी करतो त्याप्रमाणे आता इथून आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. 5.22च्या बीटला जे काय फोटो येत असेल आपला दुसरा, तर त्या दुसऱ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. तर आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, एक फोटो सोडून द्यायचा आहे मदत आणि त्याच्या पुढच्या आपण फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल एक मदत फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आणि डबल एक मदत सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत करायचं जायचं आहे. एक फोटो सोडायचा आहे, एक द्यायचा आहे. तर आता एवढं दिल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या शेकीपीठला आता आपल्याला ओपन करायचं आहे. तर शेकीपीठला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, बघू शकता आता जे काही शेवटचा आपला इफेक्ट आहे ती कॉपी करायचं आहे आपल्याला. फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचे, 3 ठिपके दिसत असतील त्यावर क्लिक करायचं ना आणि इथून इफेक्ट हे कॉपी मारून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आपल्याला, जे काय बीट मार्क आहे ते इथून सर्व ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. आपण इथे बघू शकता म्हणजे दुसरा फोटो आपला कुठून होता 5.22 पाशी, तर त्यातला फोटो सोडून द्यायचा आहे. आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल आपण त्याला इफेक्ट दिला नव्हता तर त्याला आपण हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. आणि ज्याच्या पुढच्या फोटोला आपण आधीचा इफेक्ट दिलेला आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट दिलेला नाही, त्यामुळे त्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि डबल या फोटो आपण दिलेला आहे त्याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, डबल एक माझा सोडून द्यायचा आणि जे काही शेवटचा फोटो राहील आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा. काय नाही, विषय हार्ड झालेला आहे व्हिडिओ.
आणि व्हिडिओमध्ये काय चूक होत असेल तर कमेंटमध्ये सांगत चला भावानो, कारण थोडं आपलं नाव द्यायचं नाही, त्यामुळं जराशी सांगत चला, काही विषय नाही. कमेंट लाईक सबस्क्राईब करत चालायचं आहे, भावाला फुल सपोर्ट करायचा आहे. तर भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.